ते मला एकदा विश्वास पाठक सरांची कमेंट घेतल्यानंतर, कारण तो आता महाराष्ट्रातला दरवर्षी येणारं एक मोठं संकट झालेलं आहे. विश्वास पाठकजी, आर्थिक सर्वेक्षण अहवाल आला, आता बजेटही सादर होईल, ओव्हरऑल घोषणा ज्या होत असतात सगळं गुढीगुढी दिसतं, मात्र सामान्यांचं जीवनमान काही त्या पद्धतीने बदलताना दिसत नाहीये. अर्थात मला मान्य आहे की हा 1 वर्षासाठीचाच अर्थसंकल्प असणार आहे, पण खरंच वाटतं की अशा घोषणा केल्या जातील ज्यातनं खरंच जे सामान्यांचं आयुष्य आहे ते बदलेल, काही अंशाने का होईना. बघा, माननीय मोदीजींची जी काम करण्याची पद्धत आहे ती जनतेला काय हवं आहे किंवा जनतेला काय आवडेल त्याच्यापेक्षा जनतेच्या हिताचं काय आहे या दृष्टीने आपण जर 2014 पासूनचा पॅटर्न बघितला तर मोदीजी एक ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन त्यांचा अप्रोच आहे. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय होता की मला पहिल्या 5 मध्ये जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था आणायची आहे. त्यांनी ती आणली. 2014 मध्ये खरं तर 2023चा रेफरन्सचा काही तसा अर्थ नव्हता. मात्र 2023ला जेव्हा 75 वर्ष देशाला होणार होते तोपर्यंत आपल्याला आपली अर्थव्यवस्था 5च्या आत आणायची होती. आज ती जवळजवळ 3ऱ्या स्थानावर आलेली आहे आणि 2 ट्रिलियनची आपली जी अर्थव्यवस्था होती 14ला, म्हणजे 60-65 वर्षामध्ये 2 ट्रिलियन, ती पुढच्या 10 वर्षामध्ये ती 4 ट्रिलियनवर गेलेली आहे. बजेटचा जो साईज होता आपला हा जवळजवळ 16 लाख कोटीचा होता, तो आज जवळजवळ 55 लाख कोटी होता. म्हणजे थोडक्यात काय की हे करताना मोदीजींनी एक खुणगाठ बांधलेली आहे की मला 2047 पर्यंत कुठे जायचं आहे. आणि ते करताना मग ज्या ज्या अडचणी होत्या, मग ते कायद्यामध्ये बदल असो, सुसूत्रीकरण असो, ट्विन बॅलन्स शीटचा विषय होता, NPAचा विषय होता, डिसिप्लिन आणणं असो, एन्फोर्समेंट होतं, या सगळ्या त्यांनी केल्या. आणि त्या केल्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा इष्टापत्ती आली, कोविड असो किंवा अनेक गोष्टी असो, आज ट्रम्पचं देखील एक प्रकारचं संकट म्हणता येईल आपल्यावर आलेलं आहे. मात्र कुठेही मोदीजी किंवा आपली अर्थव्यवस्था न डगमगता आपण मार्ग शोधतोय. जसं घैसास सरांनी म्हटलं की आपण मार्ग कसा शोधतोय, तर आपण युरोपियन युनियनसोबत 27 देशांसोबत असा करार केला की तो खरोखरच मोठी धोबीपछाड आहे. आणि हा जो करार आहे गेले 20 वर्ष पेंडिंग होता. त्यामुळे मोदीजींचं नेतृत्वाची विशेषता काय, डॉक्टर मनमोहन सिंग नक्कीच अतिशय विद्वान होते. मात्र जेव्हा राजकीय इच्छाशक्ती असते तेव्हा अशा टाईपचे करार होतात. तसं GST सारखं कायदा लागू होणं हे अनेक वर्षांपासून आपली इच्छा होती, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण तो लागू करू शकले मोदीजी. तेव्हा प्रचंड गदारोळ झाला. मात्र मोदीजींना माहीत होतं की जनतेच्या हिताचं काय. आता 2च उदाहरणं देतो की 2014 पासून त्यांनी इन्कम टॅक्सचे दर कधी वाढवलेलेच नाही. खरं तर आपली चर्चा काय असते की इन्कम टॅक्सचे दर वाढणार का, काही रिलीफ मिळणार का. मात्र जी 2 लाखाची आपली टॅक्सची मर्यादा होती ती 7 लाखापर्यंत त्यांनी दरने वाढवले आणि मागच्या वर्षी त्यांनी 7 लाखावरनं 12,75,000पर्यंत टॅक्स लागणार नाही असं एक प्रेझेंट सरप्राईज दिलं. याचा फायदा कसा झाला की 3,18,00,000 आपली जी इन्कम टॅक्सचे फायलर्स होते 2014ला, ते आज 9,18,00,000पर्यंत गेलेले आहे. म्हणजे लोकांवर जर तुम्ही विश्वास दाखवला तर लोक रेसिप्रोकेट करतात. आज इन्कम टॅक्सचं कलेक्शन हे वाढलेलं आहे. GSTच्या बाबतीत देखील GST एका लेव्हलला स्टेबलाइज झाल्यानंतर मागच्या वर्षी त्यांनी ज्या प्रकारचा रिलीफ दिला, केवळ 2च त्यांनी 5 आणि 18% स्लॅब ठेवली. त्यामुळे सरकारवर 1,75,000 कोटीचा हिट येणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी हिट घेतला. आपण आता आकडे काय बघतोय, मार्चपर्यंतचं 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे. मात्र 1 जानेवारीचे जे आकडे आहे इन्कम टॅक्सचे आणि GSTचे देखील हे मागच्या वर्षीच्या 11-10 महिन्याच्या कंपॅरिझनमध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था कशी सांभाळायची, राजकीय इच्छाशक्ती कशी असावी आणि कोणत्याही दबावाला कसं बळी न पडता अशा टाईपचं हे नेतृत्व आहे. खरं तर पाठक सरांनी आता काय काय गेल्या काही वर्षात मिळालंय सांगितलंय. मी येतेच आहे